सोशल मीडियावर एक आकर्षक प्रोफाईल, इंस्टाग्रामवर गोड संभाषण आणि मग एक आमंत्रण. लॉजवर या, भेटूया. पण हे प्रेमाचं आमंत्रण नव्हतं, तर हा होता एक सापळा, एक जाळं, ज्यात श्रीमंत माणसं अडकवली जात होती, लुटली जात होती, त्यांना धमक्या दिल्या जात होत्या. बेळगावमधील या धक्कादायक हनी ट्रॅप प्रकरणाची सविस्तर माहिती पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋषिकेश आणि आपण पाहताय जनता आवाज डिजिटल. कर्नाटकमधील बेळगाव हे शहर व्यापार, उद्योग आणि श्रीमंतीसाठी ओळखलं जाणारं हे शहर सध्या हनी ट्रॅपच्या एका प्रकरणाने चर्चेत आलं आहे. टिळकवाडी पोलिसांनी एका 33 वर्षीय महिलेला अटक केली आहे, जिचे नाव आहे दीपा अवतागी. ती मूळची बागलकोट जिल्ह्यातील महालिंगपूरची, व्यवसायाने फॅशन डिझायनर. पण खरा व्यवसाय वेगळाच होता. श्रीमंत माणसांना सोशल मीडियाद्वारे जाळ्यात अडकवणं, लॉजवर बोलवणं आणि त्यांना लुटणं. या प्रकरणात दीपाचा साथी होता शिवानंद मठपती, बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील रहिवासी. पण तो अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हे प्रकरण म्हणजे एक सुनियोजित गुन्हेगारी कट होता. दोघांची यासाठी एक पद्धत ठरलेली होती. शिवानंद बेळगाव शहरातील श्रीमंत लोकांची माहिती काढत असे. कोण किती पैसेवाला आहे, कुठे राहतो, काय व्यवसाय करतो, हे सगळं आधी जाणून घेत असे. ही माहिती मिळाल्यानंतर दीपा इंस्टाग्राम आणि फेसबुकवरून त्या व्यक्तीशी ओळख करून घेत असे. आकर्षक प्रोफाईल, गोड बोलणं, हळूहळू जवळीक वाढवणं, हे सगळं अगदी सराईतपणे करायची. ओळख झाल्यानंतर दीपा अश्लील संभाषण सुरू करत असे. बेळगाव शहरातील एका लॉजवर भेटण्याचे आमंत्रण देत असे. लॉजमध्ये आलेल्या व्यक्तीला ती आंघोळ करून यायला सांगत असे. तो बाथरूममध्ये गेला की दीपा बाहेरून दरवाजा बंद करायची, त्याला कोंडून ठेवायची. मग शांतपणे त्याचा मोबाईल, पैसे, गाडीच्या चाव्या उचलायची आणि पसार व्हायची. आणि हे प्रकरण इथेच संपत नसे. बाथरूममध्ये अडकलेल्या त्या व्यक्तीला नंतर वेगवेगळ्या नंबरवरून फोन यायचे. आवाज दीपाचाच असायचा, पण मागणी मात्र पैशाची असायची. पैसे न दिल्यास दीपा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची धमकी द्यायची. माणूस आधीच समाजात बदनामी नको म्हणून गप्प असायचा, त्यात धमकी वेगळी. अशा परिस्थितीत बहुतांश पीडित गप्प राहून सहन करायचे. पण त्यातील एका पीडिताने धाडस करून तक्रार दाखल केली. त्यानंतर टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलीस पथकाने कारवाई केली आणि दीपाला अटक करण्यात आली. मात्र शिवानंद मठपती अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दीपाकडून एकूण 32,86,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात टोयोटा फॉर्च्युनर, मारुती सुझुकी एक्स क्रॉस कार, 11 मोबाईल फोन, एक टॅबलेट आणि रोख रक्कम अशी आहे. हे फक्त एक प्रकरण आहे, पण अशा प्रकारचे अनेक प्रकरणं आपल्या आजूबाजूला घडत असतात आणि त्यात अनेक पीडित निमूटपणे हे सगळं सहन करत असतात. सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीने केलेले मेसेजेस, त्यातून अचानक वाढणारी जवळीकता, खाजगी भेटीचे आमंत्रण, या सगळ्या हनी ट्रॅपच्या स्टेप्स आहेत. हे लक्षात घेऊन आपण वेळीच सावध व्हायला हवे. बऱ्याचदा अशा प्रकरणामध्ये पीडित लाजेपोटी पुढे येत नाही. गप्प राहिल्याने गुन्हेगाराचा आत्मविश्वास वाढतो. तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतल्या कोणासोबत असं काही घडलं तर धाडसाने पोलिसात तक्रार करा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.